जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भामध्ये ज्या काही महत्त्वाच्या अपडेट्स आहेत त्या सर्वच्या सर्व अपडेट्स आपण या एका व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्याच्यामध्ये सध्याच्या घडीला जागा अपलोड करणे किंवा रोस्टर कंप्लीट होणे याच्या संदर्भामध्ये नेमकी काय अपडेट आहे, आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया कुठपर्यंत आलेली आहे किंवा आंतरजिल्हा बदलीचा आपल्या वॅकन्सीजवर एक्झॅक्टली काय परिणाम होऊ शकतो, त्यातल्या त्यात पवित्र पोर्टल संदर्भामध्ये ज्या काही कोर्टामध्ये याचिका आहेत, दोन याचिका, त्या दोन्ही याचिकामध्ये नेमक्या ज्या पुढच्या हिअरिंग्स आहेत त्या कधी आहेत आणि लेटेस्ट मधली जी हिअरिंग झालेली आहे त्याच्यामध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे त्याविषयी देखील आपण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। प्रमोशनमुळे जे आहे नेमकं भरतीवर काय परिणाम होऊ शकतो, 9वी ते 12वी या वर्गाच्या जागांच्या संदर्भामध्ये फार कमी बोललं जातंय, त्याची अपडेट्स एक्झॅक्टली काय आहे आणि 2017च्या भरतीच्या संदर्भामधली जी शेवटची यादी आहे ती कधीपर्यंत लागणार आहे, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्याच्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। इन्फॉर्मेशन जास्त असल्या कारणाने व्हिडिओ थोडासा लांबला तरी देखील हरकत नाही असं मला वाटतं आहे। सर्वात पहिल्यांदा तर जे आहे तुम्हाला एक ही गोष्ट सांगेल की मागच्या बऱ्याच दिवसांपासून आपला व्हिडिओ आला नाही, त्याच्यामुळे बऱ्याच जणांचे पर्सनल कॉल्स किंवा मेसेजेस येत होते की सर तुमच्याकडून जे आहे व्हिडिओज येत नाही, नेमकी त्याच्या पाठीमागची कारणे काय आहेत। तर वेगळं काही कारण नाही आहे, सध्या दिवाळीच्या सुट्ट्या आहे आणि दिवाळीचं वॅकेशनला गेल्या कारणाने मी एवढ्या दिवसांपासून जे आहे व्हिडिओज बनवू शकलो नाही, परंतु सर्वच्या सर्व अपडेट्स ज्या काही महत्त्वाच्या आहेत त्या आपण या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून डिलिव्हर करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट ज्याच्यावरती तुम्हा सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे, रोस्टरच्या संदर्भामधले जे अपडेट्स आहेत, रोस्टरमध्ये दुरुस्ती होताना आपल्याला दिसत नाहीये। रोस्टर जे आहेत ते 32 रोस्टर कंप्लीट असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। जे शेवटचे जे 4 रोस्टर होते, यवतमाळ, सोलापूर, अकोला, वाशिम, त्याच्यापैकी यवतमाळ कंप्लीट आहे। यवतमाळ ही मराठी माध्यमाचं कंप्लीट आहे, उर्दू माध्यमाचं बाकी आहे। त्याच्यानंतर सोलापूरचं हे रोस्टर कंप्लीट झालेलं आहे, कारण सोलापूरची उर्दू मीडियमचं जे रोस्टर आहे मी आपल्या टेलिग्रामला देखील पब्लिश केलेलं आहे। मराठीची डिटेल्स मिळाली नाही, परंतु मराठीचं सोलापूरचं देखील रोस्टर कंप्लीट झालेलं आहे। राहते दोनच रोस्टर अकोल्याचं आणि वाशिमचं, ते देखील कदाचित होऊन जाईल आणि नाही जरी झालं लवकर तर त्या दोन जिल्ह्यांना वगळून जे आहे जाहिरात देण्यासाठी देखील ते प्रोसेस करणार आहे। ही आहे महत्त्वाची अपडेट। आता याच्यामध्ये काय आहे की बऱ्याच ठिकाणी उर्दू माध्यमाचे रोस्टर्स अजूनही कंप्लीट नाहीये। म्हणजे आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बाकीचे जे काही 32 जिल्हा परिषदा आहेत त्या 32 जिल्हा परिषदांमधले मराठी माध्यमाचे रोस्टर एक्झॅक्टली कंप्लीट आहे, परंतु बऱ्याच ठिकाणाचे जे उर्दूचे जे रोस्टर आहेत ते इनकम्प्लीट आहेत किंवा मराठीचे जे कंप्लीट आहेत ते कंप्लीट झाल्या त्यांनी पवित्र पोर्टलला अपलोड अजूनही करून दिलेलं नाही। ही आपल्या सर्वांसाठी एक शोकांतिका आहे। सर्वांनीच अपलोड केले नाही असं नाही सांगत आहे मी, परंतु बऱ्याच जिल्हा परिषदा अजूनही वेटिंगला आहे। काही ठिकाणी तर असं आहे की त्यांना एक्झॅक्टली प्रोसिजर माहिती नाही। तुम्हाला हास्यास्पद वाटत असेल, परंतु एक्झॅक्टली हीच रियालिटी आहे। आता याच्यावरती उपाय काय आहे, तर याच्यावरती उपाय म्हणून आपल्या सर्व अभियोग्यताधारकांनी थोडंसं ऍक्टिव्ह होणं आवश्यक आहे असं मला वाटतं। जर आपल्याला वाटत असेल की यार मला मार्क्स चांगले आहे आणि मला माझ्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये लागायचं आहे, तर आपलं स्वतःचं कर्तव्य आहे की आपल्या जिल्हा परिषदेची जबाबदारी आपण स्वतः घ्यावी। तर जिल्हा परिषदेची जबाबदारी घ्यावी म्हणजे काय, तर आपल्या जिल्हा परिषदेची जागा पवित्र पोर्टलला अपलोड होण्याकरिता आपण स्वतः प्रयत्न करणं हे आपली स्वतःची जबाबदारी असायला पाहिजे। वारंवार त्या ठिकाणी जाणं, त्यांना फोर्स करणं, त्यांना निवेदन देणे किंवा वरिष्ठ लेवलला त्या लोकांची तक्रार करून लवकरात लवकर ती जाहिरात अपलोड करून घेणं हे आपल्या सर्वांनी कार्य करणं अत्यंत आवश्यक आहे। ज्याने त्याने जर का स्थानिक लेवल जरी सांभाळलं प्रत्येक अभियोग्यताधारकाने, तर निश्चितपणाने जागा आपल्याला वाढल्याचं पाहायला मिळणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिल्हा परिषदांचं तर तेवढा जास्त प्रॉब्लेम्स आपल्या समोर नाही दिसत आहे, परंतु खूप जास्त उदासीन जर का कुणाची भूमिका या शिक्षक भरतीमध्ये असेल आणि ज्याचा आपल्याला जे आहे फटका बसू शकतो, त्या नगरपालिका, महानगरपालिका आणि ज्या काही नगर परिषद आहेत त्यांच्या शाळांच्या संदर्भामध्ये त्यांच्याकडे जागा आहेत, परंतु त्यांना ती देण्याची मानसिकता दिसत नाही। सर्वच्या सर्व नगर परिषद किंवा महानगरपालिकांना म्हणत नाहीये, परंतु बऱ्याच ठिकाणी असं घडताना आपल्याला दिसत आहे। आता त्याच्या पाठीमागचं कारण हे आहे की जी ग्राउंड लेवलला आपली जी टीम काम करते प्रत्येक जिल्ह्यामधली,
तर त्या विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस महानगरपालिकेला गेलात, नगरपालिकेला जाऊन त्यांनी त्या ठिकाणी विचारणा केली, त्यांना निवेदन दिलं, त्यांना रिक्वेस्ट केली, तर त्यांचं जे काही रिप्लाय आहे तो तेवढासा पॉझिटिव्ह येताना दिसत नाही. त्यामुळे आपल्या अभियोग्यताधारकांनी आपल्या स्थानिक लेवलला, जर नगर परिषद असेल तर नगर परिषद, नगरपालिका असेल तर नगरपालिका, महानगरपालिका असेल तर महानगरपालिका, यांना भेटी गाठी करणं आणि त्यांना जे आहे रिक्वेस्ट करणं, ही प्रोसेस करणं अत्यंत आवश्यक आहे. मी ज्या गोष्टी सांगतोय त्या गोष्टीशी तुम्ही सहमत आहात किंवा नाही हे निश्चितपणाने व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, कारण त्याच्यामुळे आपला फायदाच होणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, जर जवळजवळ आपण जर बघितलं तर 23,700 जिल्हा परिषदेच्या जागा अवेलेबल आहेत महाराष्ट्रामध्ये. आता त्याच्यापैकी 80% जागा येऊ शकतात असं आपला GR सांगतोय, परंतु तेवढ्यानं आपलं समाधान होणार नाही. मग त्याच्या व्यतिरिक्त जर का आपल्याला विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये जास्तीत जास्त जागा आणायच्या असेल तर आपलं टार्गेट हे नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळे यांच्यावरती असणं आवश्यक आहे. आणि त्यांच्याकडे आजच्या घडीला नाही म्हणता 11,000 जागा आहे. म्हणजे या 23,000 आणि त्या 11,000 म्हणजे जवळजवळ 33,000 जागा आपल्याला या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यूच्या फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पाहायला मिळू शकतात. परंतु त्याच्याकरिता आवश्यकता आहे आपल्याला थोडंसं झोपेतून जागी होण्याची, कारण आपल्याला रिलॅक्स वाटत आहे. आपण अपडेट घेतो आहे घरी बसून व्हॉट्सअपच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून की यार ठीक आहे 32 रोस्टर झाले, 33 रोस्टर झाले, 20,000 जागा आल्या, तेवढ्या आल्या. परंतु त्याच्या मागची जी हार्श रियालिटी आहे ती ही पण आहे. एकतर 80% जागा अपलोड होणार आहेत आणि त्याही अजून अपलोड झालेल्या नाहीत सर्वच्या सर्व. आता त्यातल्या त्यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी घडताना दिसत आहे, त्याच्यामुळे शिक्षक भरती थोडीशी डिले होतानाही आपल्याला दिसत आहे. ती नेमकी काय आहे तर आंतरजिल्हा बदलीचा जो 6वा टप्पा आहे त्या 6व्या टप्प्याला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. एडिटचं ऑप्शन मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये नेमकं प्रकरण असं आहे की आंतरजिल्हा बदली जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत शिक्षक भरतीच्या जाहिराती आपल्याला पवित्र पोर्टलला पाहायला मिळणार नाही. ही काळ्या दगडावरची रेग आहे. तुम्ही काहीही करा. बऱ्याच जणांना असं वाटत आहे की नाही यार आपण जे आहे आंतरजिल्हा बदलीची जी त्यांचा टप्पा आहे तो शिक्षक भरतीच्या नंतर करा म्हणून रिक्वेस्ट करूया. रिक्वेस्ट करूनही फायदा होणार नाही. त्या पद्धतीने सरकार झुकणं कदापि शक्य नाही. त्याच्यामुळे आपल्याला याच्यामधूनच मधला मार्ग काढावा लागेल. शासनाला जास्त ऍक्टिव्हेट करावा लागणार आहे. ही प्रोसेस पूर्ण केल्याशिवाय जे आहे आपल्याला जाहिरात पाहायला मिळणार नाही. आता सध्या जे आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर ऑलरेडी जे बदली पात्र उमेदवार होते ज्यांनी की रिक्वेस्ट केलेली आहे बदली पोर्टलवरती त्यांची संख्या 8,000 आहे. त्यातल्या त्यात आणखी काही नवीन उमेदवार जे की बदलीला पात्र झालेले आहेत त्या उमेदवारांची संख्या आणखी 2,000 आहेत. म्हणजे जवळपास जे आहे 10,000 शिक्षक हे आंतरजिल्हा बदली करून इकडे तिकडे जाणार आहे. आता याचा परिणाम भरतीवर काय होणार आहे ते भरतीवर याचा परिणाम काहीच होणार नाही असंही आपल्याला म्हणता येणार नाही. तर याचा परिणाम काय होणार आहे तर एकूण जर जागा समजा एकूण जागा आपण जेव्हा म्हणतो 23,000 शिल्लक आहेत तर एकूण जागांमध्ये एका जागेचाही फरक पडणार नाही. आंतरजिल्हा बदलीच्या पूर्वीही 23,000 जागाच राहतील. आंतरजिल्हा बदलीचा 6वा टप्पा कंप्लीट झाला तरी देखील 23,000च राहतील. मग बदल काय होणार आहे तर बदल हा होणार आहे तर बऱ्याच जिल्ह्यामधले जे काही बिंदू आहेत स्पेसिफिक कॅटेगरीच्या उमेदवारांचे ते बिंदू बदलले जाणार आहे. उदाहरणार्थ समजा आता परभणी जिल्ह्यामध्ये 10 ओबीसीचे उमेदवार आता समजा 10 वॅकन्सीज आहेत ओबीसीची, परंतु 5 शिक्षक ओबीसीचे जे आहे आंतरजिल्हा बदलीमधून परभणी जिल्ह्यामध्ये आलेत. तर आता हा बदलीचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर त्या 10 पैकी 5 उमेदवार जर भरले गेले तर 5च उमेदवार शिल्लक राहतील. परंतु ते 5 उमेदवार समजा 2 औरंगाबाद मधून आले असेल, 2 जालना मधून आले असेल, 1 हिंगोली मधून आले असतील तर त्या ठिकाणच्या ओबीसीच्या आकड्यामध्ये जालन्याला 2 वाढतील, औरंगाबादला 2 वाढतील आणि इकडे हिंगोलीला 1 उमेदवार ओबीसीचा वाढणार आहे. म्हणजे वॅकन्सी त्यांची वाढणार आहे. हा बदल त्याच्यामध्ये होणार आहे. याच्या व्यतिरिक्त कोणताही बदल त्याच्यामध्ये होणार नाही. परंतु महत्त्वाचं हेच आहे की आंतरजिल्हा बदली जेवढ्या लवकर कंप्लीट होईल तेवढ्या लवकर जे आहे जाहिराती आपल्याला अपलोड झाल्याच्या पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या सर्वांचं काम आहे की आता सर्वच्या सर्व हेवे दावे विसरून एकत्रित होणं आणि एकत्रित होऊन शासनावर प्रशासनावरती दबाव टाकणं की ठीक आहे तुम्ही जी आहे भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करा. फार जास्त कालावधी आपल्यासाठी जे आहे धोकादायक ठरू शकतं. आता काही जणांनी जे आहे या ठिकाणी असं देखील म्हटलेलं आहे, मी असं सोशल मीडियावरती वाचत होतो, 2-4 दिवस तर मी युट्यूब पासून दूर होतो वॅकेशनला असल्या कारणाने, की जानेवारीला आचारसंहिता लागणार आहे. तर मित्रांनो काळजी करू नका, जानेवारीला कोणत्याही प्रकारची कोणत्याही इलेक्शनची आचारसंहिता लागणं अशक्य आहे. येणारी जी इलेक्शन असणार आहे ती आहे लोकसभेची.
लोकसभेचा कार्यकाळ मे 2024 या ठिकाणी संपणार आहे. म्हणजे मे महिना अजून फार लांब आहे. मग त्याची आचारसंहिता कधी लागेल, तर याची जी आचारसंहिता आहे ते आपण असं कन्सिडर करून चालूया की मार्च महिन्यामध्ये त्याची आचारसंहिता लागणार आहे. म्हणजे अजून आपल्याकडे बराचसा कालावधी या ठिकाणी बाकी आहे. परंतु आपल्याकडे जे आहे मार्च पर्यंतचा कालावधी बाकी असल्या कारणाने आपण हातावर हात ठेवून जे आहे बसू शकत नाही. आपण जर का शासनावरती वारंवार प्रेशर आणलं, आयुक्त कार्यालय असेल, मंत्रालयीन जे स्तर आहे त्या ठिकाणी असेल किंवा खुद्द शिक्षण मंत्री असेल, यांना जर आपण वारंवार विचारणा केली तर निश्चितपणाने या शिक्षक भरतीला गती आल्याशिवाय राहणार नाही. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला एक ही सांगतो आहे, थोडीशी अफवा पसरवली जाते आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून की जी काही खासगी संस्था चालकांनी याचिका टाकलेली आहे की आम्हाला जे मुलाखतीचं प्रमाण 1:10 वरून 1:3 करण्यात आलेलं आहे त्याच्या विरोधामध्ये, आणि सध्या जे आहे कोर्टानं त्या गोष्टीची जी सुनावणी आहे ती पुढे ढकललेली आहे. तर त्याच्यामुळे पसंतीक्रम येतील किंवा नाही येणार, किंवा त्याच्यामुळे जे आहे भरतीला स्टे बसलेला आहे किंवा नाही. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, त्या याचिकेमुळे भरतीला स्टे बसलेला नाहीये. ठीक आहे. एकतर असंही नाहीये की यांनाही रिलॅक्सेशन दिलं नाही त्याने, यांनाही दिलं नाही. जर रिलॅक्सेशन दिलं असतं तर तो जो GR आहे तो त्यांनी मॉडिफाय केला असता, रद्द ठरवला असता. सध्या मला तरी नाही वाटत आहे की त्याच्यामुळे भरती प्रक्रिया थांबेल. हां, जर त्या याचिकेचा परिणामच व्हायचा असेल तर एक काम शासन आपल्या परीने करू शकतो की ज्या विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा आहेत त्या पवित्र पोर्टलला देऊन टाकू शकतो, आणि विथ इंटरव्ह्यूच्या जागा त्या होल्डवर ठेवू शकतो. हा त्याच्यामधला मधला मार्ग आहे. परंतु तोही कदाचित होणार नाही. आय थिंक पुढच्या 30 नोव्हेंबरला या याचिकेच्या संदर्भातली सुनावणी आहे, आणि त्या दिवशी जे आहे जे काही दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल, किंवा शासनाच्या आपलं कोर्टाच्या वतीने जे आहे आपल्याला आदेश मिळाल्याचं देखील पाहायला मिळू शकेल. त्याच्यामुळे त्या गोष्टीची आपल्याला फार जास्त चिंता करण्याची आवश्यकता मला तरी नाही वाटत आहे की भासेल म्हणून. आता तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, जे काही प्रमोशनचा मुद्दा गाजतोय संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये, की प्रमोशन होतंय की 1ली ते 5वीच्या शिक्षकांचं 6वी ते 8वीच्या मॅथ सायन्सच्या जागेवर किंवा काही लोकांचं इंग्लिशच्या जागेवर जे आहे प्रमोशन होतो आहे. त्या प्रमोशनमुळे शिक्षक भरतीवर काय परिणाम होऊ शकेल, होणार आहे किंवा नाही होणार आहे. याच्यापूर्वी देखील या प्रश्नाचं उत्तर मी ऑलरेडी दिलेलं आहे की या प्रमोशनमुळे निश्चितपणाने काही प्रमाणावरती 6वी ते 8वीच्या जागांवरती परिणाम होणार आहे. कारण साहजिक आहे, 1ली ते 5वीचे शिक्षक जर का 6वी ते 8वीला आले तर काही प्रमाणावरती का होत नाही, परंतु 6 ते 8च्या जागा या कमी होतील. परंतु एवढाही हंगामा क्रिएट करणं, एवढा मोठा जो परिणाम आहे तो असणार नाही, ही गोष्ट एक लक्षात घ्या. कारण ऑलरेडी आपण जर बघितलं संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये जवळजवळ माझं ऑब्झर्वेशन असं सांगत आहे की प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये मॅथ सायन्सच्या जागा या ऑलरेडी अवेलेबल आहेतच आहे. त्याच्यामुळे प्रमोशन झालं आणि मॅथ सायन्सच्या जागा संपून गेल्या, विद्यार्थी जे आहेत ते असेच बेरोजगार राहिलेत मॅथ सायन्सला एलिजिबल असणारे, असं कदापि शक्य होणार नाही. त्याच्यामुळे फार जास्त पॅनिक होऊ नका. काहीचा परिणाम होणार आहे, परंतु एवढा जास्त होणार नाही जेवढं सोशल मीडियावरती दाखवल्या जात आहे. हे बघा, मला कोणालाही पॅनिक करण्याचं किंवा कोणालाही थोपटून ठेवण्याचं अजिबात या ठिकाणी इंटेन्शन नाहीये. जी रियालिटी आहे ग्राउंड लेवलला आपल्याला ज्या गोष्टी दिसत आहेत त्या गोष्टी तुमच्यापर्यंत डिलिव्हर करणं हे माझं काम आहे. कारण सोशल मीडिया हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही प्रकारच्या लोकांनी भरलेला आहे. तुमच्यावर ते डिपेंड करतं की तुम्ही एक्झॅक्टली कुणाला फॉलो करता, आणि फॉलो करता म्हणण्यापेक्षा तुम्ही दोन्ही लोकांचं ऐकून घ्यावं, स्वतःच्या बुद्धीला विचारावं, स्वतःच्या बुद्धीची जी चाचणी घ्यावी, आणि तुमची बुद्धी नेमकी काय सांगते की अरे हा व्यवस्थित आहे का तो व्यवस्थित आहे, किंवा नेमकं रियालिटी काय असू शकते, स्वतः विचार करा आणि नंतर ठरवा. आणि त्यानंतरच जे आहे सोशल मीडियावरती व्यक्त व्हा, असं मला असं वाटतंय. त्यानंतर जे आहे पेसा भरतीला जो काही खो बसलेला सध्याच्या घडीला, ते एक अत्यंत दुर्दैवी घटना आहे असं मला असं वाटतंय. कारण पेसा भरतीची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस कंप्लीट झाली होती. त्यांना शाळा वाटप फक्त जे आहे काउन्सिलिंग बाकी होती. परंतु जो काही GR आहे त्या GRला चॅलेंज करण्यात आलेला आहे पेसा भरतीचा. त्यामुळे या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने टेम्पररी त्याला स्टे दिलेला आहे. आता तो स्टे बसलाय किंवा नाही बसलाय त्या बाबतीमध्ये देखील आपल्याला वाद असल्याचं या ठिकाणी निदर्शनास येत आहे. परंतु त्याची देखील सुनावणी या ठिकाणी येणाऱ्या 5 डिसेंबर रोजी होणार आहे. 5 डिसेंबरला कदाचित तो स्टे उठला किंवा कोर्टाने जे आहे निर्णय दिला तर निश्चितपणाने त्या संदर्भामध्ये देखील आपल्याला जे काही प्रोसेस आहे ती कंप्लीट झाल्याचं पाहायला मिळणार आहे.
कारण जवळजवळ 4,500 आपले आदिवासी बंधू भगिनी जे आहेत ते आपल्या आपल्या जॉबच्या ठिकाणी जातील, जॉईनिंग मिळतील. म्हणजे ही आपल्यासाठी जे आहे निश्चितपणाने एक आनंदाचीच गोष्ट असणार आहे. कारण या पवित्र पोर्टल शिक्षक भरतीचा एक महत्त्वाचा टप्पा पार पडला जाणार आहे. कारण तेच आपले भाऊ बहीण आहेत आणि आपल्यासोबतच एक्झाम देऊन ते जर का अगोदर जॉईन होत असेल तर निश्चितपणाने आपल्यालाही त्या गोष्टीचा आनंद असल्याशिवाय राहणार नाहीये. त्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न येतो आहे की सर तुम्ही जेव्हाही अपडेट देत आहात त्यावेळेस 1 ते 8 या वर्गाची अपडेट्स तुमच्याकडून आम्हाला ऐकायला मिळते आहे, परंतु या ठिकाणी 9वी ते 12वीची अपडेट फार कमी पाहायला मिळते आहे. अपडेट म्हणण्यापेक्षा जे रोस्टरची अपडेट आहे ती फार कमी पाहायला मिळते आहे. तर त्याच्या असं का? असं बऱ्याच जणांचं आपल्यावरती जे प्रेम आहे त्या प्रेमाखातर त्या प्रेमळ हक्काने ते लोकांनी आपल्याला विचारलेलं आहे. त्याच्या पाठीमागचं कारण हे आहे की 1ली ते 8वीच्या या जागा ज्या आहेत त्या मोस्टली जिल्हा परिषद, नगरपालिका किंवा महानगरपालिकेच्या असतात. आता त्याच्या व्यतिरिक्त 9वी 10वीच्या शाळा फार कमी आहेत जिल्हा परिषदेच्या, नाही असं नाहीये, परंतु कमी प्रमाणात आहे. आणि 11वी 12वीच्या तर जवळजवळ नाहीतच आहे. म्हणजे 9वी ते 12वी या वर्गाच्या ज्या काही वॅकन्सीज असणार आहेत मोस्टली वॅकन्सी या प्रायव्हेट सोसायटीच्या येणार आहेत. आता एका जिल्हा परिषदेमध्ये आपले अभियोग्यताधारक गेले तर त्यांना त्या जिल्हा परिषदेचं प्राथमिक माध्यमिक दोन्ही रोस्टर मिळून जातं, काहीच प्रॉब्लेम येत नाही. परंतु जर अशा प्रकारे खाजगी संस्थांच्या जागा 9वी ते 12वीला जास्त येत असतील तर आपल्याला जर त्यांच्या रोस्टरची अपडेट घ्यायची असेल तर ती त्या जिल्हा परिषदेला अवेलेबल नसते. प्रत्येक जी संस्था आहे त्या संस्थेचं रोस्टर त्या संस्था चालकांकडे किंवा त्यांच्या सचिवांकडे किंवा हार्डली जर खूप झालं तर त्या शाळेच्या हेडमास्टरकडे ते रोस्टर आपल्याला पाहायला मिळतं. आता प्रत्येक शाळेमध्ये जाऊन त्यांना ते जे रोस्टर आहे ते RTI थ्रू मागून घेणं हे शक्य नाहीये. त्या गोष्टीमुळे जे आहे मित्रांनो आपल्याला 9वी ते 12वीचे जे काही अपडेट्स आहेत ते फार कमी पाहायला मिळते आहे. परंतु याचा अर्थ असा नाहीये की 9वी ते 12वीचे रोस्टर हे अपलोड होतच नाहीयेत. बऱ्याच न्यूजपेपरमध्ये आपण बघितलेले आहेत की खाजगी संस्थांच्या ज्या जागा आहेत त्या पवित्र पोर्टलला अपलोड होताना देखील दिसत आहे, कारण त्यांनी त्यांची जी जाहिरात आहे त्या न्यूजपेपरला दिलेली आहे. याचा अर्थ काय सांगत आहे की बऱ्याच खाजगी संस्था चालकांनी जे आहे निर्णय घेतलेला की ठीक आहे आपल्याला पोर्टल थ्रू शिक्षक मागून घ्यायचे आहे आणि त्यांनी पोर्टलला जाहिरात द्यायला सुरुवात देखील करून दिलेली आहे. ही आपल्या सर्वांसाठी निश्चितपणाने एक आनंदाची बाब आहे, समाधानकारक बाब आहे. 9वी ते 12वीच्या जागा पण येतील परंतु त्यांचा आकडा थोडासा कमीच आहे. म्हणजे आपण जर कंपॅरिझन केलं 1ली ते 8वीचं त्या तुलनेमध्ये 9वी ते 12वीचा आकडा हा निश्चितपणाने आपण कमी असल्याचं या ठिकाणी सांगू शकतो. त्याच्यावर आपण काय करू शकतो तर त्याच्यावरती ज्या विद्यार्थ्यांना 9वी ते 12वी साठी लागायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी ज्या मोठमोठ्या संस्था आहेत त्या मोठमोठ्या संस्थांना उदाहरणार्थ रयत असेल, स्वामी असेल, आपली सरस्वती भुवन असेल, यासारख्या ज्या मोठमोठ्या संस्था आहेत की ज्या ठिकाणापासून आपल्याला किमान 400, 500, 1000 एवढ्याला जागा येऊ शकतात त्या संस्था चालकांना भेटून त्यांना कन्व्हिन्स करून त्यांना निवेदन देऊन आपल्या अभियोग्यताधारकांचा एक गट त्या ठिकाणी घेऊन जाऊन त्यांना कन्व्हिन्स करून त्या ज्या जागा आहेत पवित्र पोर्टलला तात्काळ अपलोड करण्यासाठी विनंती करावी. याच्याशिवाय जे आहे दुसरा आपल्याकडे पर्याय नाहीये. आणि बऱ्याच संस्था चालकांची इच्छा देखील आहे. काही संस्था चालक असतात की ज्यांना थोडासा मधला मार्ग हवा असतो, परंतु सर्वच आपण त्या एका पट्टीमध्ये नाही समजू शकत आहे. त्यामुळे 10% संस्था चालकांना सोडून द्या त्यांची इच्छा नसेल तरी, परंतु जे बाकीच्या 90% जे संस्था चालक आहेत आपण त्यांना टार्गेट करू शकतो, त्यांना रिक्वेस्ट करून त्या ज्या जागा आहेत त्या पवित्र पोर्टलला घेऊन आणू शकतो. राहते सर्वात शेवटची एक अपडेट ती म्हणजे 2017च्या संदर्भामध्ये जे काही प्रेफरन्सेस लॉक करून घेण्यात आले होते त्या प्रेफरन्सेसच्या संदर्भामध्ये जी काही मेरिट यादी आहे, फायनल मेरिट यादी आहे ती कधीपर्यंत लागणार आहे. मित्रांनो सध्याच्या घडीला ज्या काही दिवाळीच्या सुट्ट्या मध्यंतरीच्या काळामध्ये ऑफिसला आल्या होत्या त्या कारणाने ही जी प्रक्रिया आहे थोडीशी डिले झालेली आहे, परंतु आपल्याला जी माहिती मिळत आहे ती माहिती म्हणजे या नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 2017च्या संदर्भामध्ये जी निवड यादी आहे ती लागण्याची दाट शक्यता आहे. आणि सर्वात शेवटी ज्या गोष्टीची तुम्हा सर्वांना जो एक प्रश्न या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये देखील विचारला जाणार आहे की सर प्रेफरन्सेस कधी येणार आहेत 2017च्या संदर्भामध्ये. हे बघा प्रेफरन्सेसच्या संदर्भातली जेवढी काही पार्श्वभूमी आहे, जे बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन आहे ती सगळी मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे. आता तुम्हाला जर का हा प्रश्न विचारायचा असेल तर माझ्याऐवजी तुम्ही आपले आयुक्त महोदय असेल किंवा आपले संबंधित जे काही EO आहेत स्वतःच्या स्थानिक लेवलचे
त्या लोकांना जाऊन विचारा, कारण त्यांना विचारल्याशिवाय या गोष्टीचं उत्तर आपल्याला मिळणार नाही. कारण तुम्ही तुमच्या जिल्हा परिषद ऑफिसला गेलात, त्या ठिकाणी त्यांना विचारलं की जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते, तर ते तुम्हाला ऍक्च्युअल कंडिशन सांगेल की यार मी तर अजून अपलोड केलेलं नाही, मग जाहिरात कधीपर्यंत येणार आहे. कारण त्यांनी जर का अपलोड केलं असेल तर ते सांगून देतील यार आम्ही जाहिराती अपलोड केल्या, आमची जी आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाली, त्यांनी आम्हाला सांगितलं की 20, 22, 25 जे काही तारीख ते सांगतील त्या तारखेपर्यंत आपल्याला जाहिरात पाहायला मिळणार आहे. फक्त अपेक्षित एकच आहे आपल्याला की या भरतीच्या प्रक्रियेमधले जेवढेही अडथळे आहेत ते सगळे अडथळे दूर व्हावेत. महत्त्वाचं म्हणजे आंतरजिल्हा बदलीचा जो काही टप्पा आहे तो लवकरात लवकर पार पडावा आणि आपल्याला पवित्र पोर्टलला जाहिरात लवकरात लवकर पाहायला मिळावी, जेणेकरून इथून पुढची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला फार कमी कालावधी लागणार आहे. परंतु जाहिरात हाच सर्वात मोठा या ठिकाणी आता आपल्या पुढचा यक्ष प्रश्न आहे. जाहिरात लवकरात लवकर यावी म्हणून तुम्ही सर्वांनी प्रयत्न करावा अशी माझी इच्छा आहे. आपल्या लेवलला सर्वांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना भेटी द्या आणि त्यांना रिक्वेस्ट करा की आपल्याकडे असलेली जी काही वॅकन्सी आहे ती पवित्र पोर्टलला तात्काळ प्रभावाने या ठिकाणी अपलोड करून द्या. मित्रांनो, तुम्हाला ही संपूर्ण माहिती आहे कशी वाटली? मी जे काही भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे, जे काही मुद्दे मांडलेले आहे त्या मुद्द्यांशी तुम्ही सहमत आहात किंवा नाही ते निश्चितपणाने या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि कोण कोण आपल्या स्थानिक लेवलला जिल्हा परिषद, नगरपालिका किंवा महानगरपालिकेला या ठिकाणी भेटीगाठी घेऊन त्यांना जे आहे निवेदन देणार आहे ते देखील निश्चितपणाने व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.